मॅडम येऊ का? तुम्ही बोलवलं आपल्याला? आपल्याला काय ही भाषा? आधी नीट बोलायला शिक. काल मी अमोलला फोन केला होता मुलींची चौकशी करण्यासाठी. तेव्हा एक मुलगी मागून रडत होती. काय झालं होतं? का रडत होती ती? अहो मॅडम, मी बोललो अमोलशी. अहो त्या मुलींना जेवण द्यायला गेला तो, तर त्या मुली जेवतच नाही. सारख्या किरकिर किरकिर रडतात. आणि त्यातली एक ती मुलगी 150 आणि सारखी मला वाचवा, हेल्प हेल्प करून त्या दरवाजाकडे पळते मॅडम. बर, मग काय करणार? त्याचा कंट्रोल सुटला. मग काढला पट्टा मॅडम आणि बरोबर ना? नाही मॅडम, 1000दा सांगितलंय मारायचं नाही. कोवळा जीव आहे तो आणि तिला पट्ट्याने मारलं. फाटकं रेशीम कोणी विकत घेतं का बाजारात? नाही. नाही ना? मग मुलींच्या अंगावर माराचे व्रण चटके दिसले तर त्या विकल्या जातील? नाही 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 मॅडम. नाही ना? मग महागड्या कपड्याचं फडकं करायला निघाल तुम्ही. शेवटचं सांगते, मुलींना हात लावायचा नाही, नाहीतर तुझ्या सकट सगळ्यांना सोलून काढेल. चल निघ. तेजा, आठवलं का कुठे पाहिलेस त्या कपलला ते? का आपली नुसतीच फोटोकडे बघत बसली आहेस? हे बघ, मी काय म्हणते, नको, तू काहीही म्हणू नकोस. नंतर काहीतरी खाता पिता विचार कर, असे फालतू सल्ले देशील. त्यापेक्षा प्लीज जाऊ दे, मला विचार करू दे. हा प्लीज जाऊ दे. कसं आहे ना, माणसाला गोष्टी आठवत नसल्या किंवा काहीच सुचत नसलं ना की मग होते अशी चिडचिड. त्यावर आपल्याकडे एक खूप छान उपाय, बदाम खायचा रात्रभर पाण्यात भिजवून. त्याने कसं बुद्धी एकदम तल्लख होते, स्मरणशक्ती पण छान वाढते. च्यवनप्राश खाल्ला तरी चालतो. पण या सगळ्या पलीकडे जाऊन एक घरगुती उपाय माझ्याकडे. काय करायचं, थोडंसं आलं घ्यायचं, सुंठ घ्यायची, थोडीशी काळी मिरी घ्यायची, लवंग, पुदिना, दालचिनी या सगळ्या गोष्टी घ्यायच्या. एक वाटीभर पाणी घ्यायचं, त्यात हे सगळं घालायचं, ते उकळत ठेवायचं. ते उकळून 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 एक चमचाभर झालं ना की मग हे सगळं बोलण्यापेक्षा तू करून का नाही आणलंस? हा आणलंय ना. नाही, ही बॉटलच दाखवणार होते तुला आधी, पण त्याआधीच बोललीस तू. काय करणार आता? काय जरा डोक्यावर पडलीस का ग प्रेरणा? हे मी थेंब थेंब घ्यायचं, त्यापेक्षा एक काम करते, बुच उघडते आणि अख्खी बाटली रिकामी करते घशात. म्हणजे कसं एकदम आठवेल सगळं. पण हे घशात ओतायचंय हे कोणी सांगितलं तुला? हे नाकात घालायचंय 2-2 थेंब, म्हणजे आठवतं सगळं. ए ऐक ना, तुझं आहे ना ठिकाणावर डोकं? ऐक ना, हे जर माझ्या नाकात टाकलंस ना प्रेरणा, तर मला काही आठवण्याऐवजी मी लोकांच्या आठवणीत राहीन कायमची. कळलं ना? मरेन मी हे नाकात बिकट टाकलंस तर. तेजा, इतकी ओव्हर ऍक्टिंग करण्याची काहीच गरज नाहीये. काही मरणार बिरणार नाहीस तू. 2 थेंब घातला ना तर फार फार तर काय होईल, नाकात झोंबेल थोडंसं, पण
सगळं आठवेल. या जन्मीचं नाही, मागच्या जन्मीचंही सगळं आठवेल तुला. मी लगेचच घालून देते तुझ्या माझ्यापासून नाकात. खूप लांब राहायचा, मी हलवून किलोमीटर देते. लांब राहायचा. ऐक ना, तेजा. वेगळ्या ग्रहावर हे निघून बघ, जा, मला फालतू हे बिल बघ. करू नको. या अवस्थेत ना मला पळायला लावू नको. मी तू पळतेस, मी नाही सांग, अजिबात नाही. तेजा, मला किक मारली. काय बाळाने किक मारली. किक? हो, आता या महिन्यात मारली ग. ये ना. बघू. आता कुठे प्रेरणा, this is not fair. दाख वर्गात. सोड. काय? नाही. अगं ए, काय काय चाललंय तुमचं? आता हिला सांग. काय करतेय? सोड. अरे तुम्ही काही लहान मुलं आहात का? कळतंय का काय वागताय? या गडबडीत बाळाला काही झालं तर काय करशील? बाई श्वेता, बरं झालं तू आलीस, वाचवलंस मला ह्या बाईच्या तावडीतनं. मला खूप त्रास देत होती ग ती. अगं मी काय. तुमचा हा टाइमपास करून झाला असेल तर मी बोलू का मुद्द्याचं? ऐक, मला तुला काय सांगायचं होतं. हे बघ, ते जोडपं तुला आठवत नसेल हे ठीक आहे, मी समजू शकते, पण मला असं वाटतंय की ते जोडपं तुझ्या लग्नात आलं होतं का बाय एनी चान्स? म्हणजे रिसेप्शनला वगैरे हर्षितच्या साईडचं कोणी आहे का? बघ ना, बुद्धीला ताण दे ना जरासा. किंवा मग व्हिडिओ बघ लग्नाचा. हं? मी एक काम करते, हर्षितकडनं लगेच आमच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओ दोन्ही मागून घेते. ताई, आत येऊ का? अगं ये ना मिठू, ये बस. मी बोलावल्या बोलावल्या आलीस आणि अगदी वेळेवर आलीस. ताई, शारदा हिच्यासाठी पण एक. नाही नको, मी नाश्ता करून आले. शारदा ताई, तुम्ही कशा आहात? बरी. तुम्हाला पाणी देऊ का? नाही नको, राहू. मी घेते. ताई, तुम्ही मला का बोलवलात? मिठू, तुला इथे बोलवलं त्याचं कारणही तसंच आहे. आपल्या आश्रमात अनेक माणसं काम करतात, पण खरं सांगू, तू ज्या जबाबदारीनं प्रेमानं सगळं हाताळतेस ना, ते पाहून अगदी समाधान आणि कौतुक वाटतं ग. आणि तुला तर माहितीच आहे, मी नुसतं कौतुक नाही करत, मी चांगल्या कामाचा भरघोस मोबदला देते. आणि त्यामुळेच आपलं कर्जतमध्ये नवीन आश्रम आहे, त्याची सगळी जबाबदारी तुझ्यावर सोपवण्याचं मी ठरवलंय. कर्जतमधला आपला आश्रम तू सांभाळायचंस. तुम्हाला काय वाटलं मंजुषा मॅडम? मला काय तुमचा डाव कळत नाही? मुद्दाम मला इथून लांब पाठवायचा विचार आहे ना तुमचा? शारदा. हा बाईसाहेब. शारदा ग, काय किती मीठ घातलंयस, किती खारट केलीस पोहे. काल रात्रीचं जेवण अगदी अळणी होतं आणि आता हे एकदा खारट एकदा तिखट. काय चालवलंयस? लक्ष कुठे आहे तुझं? ताई, माझी लेक प्रियांका जेव्हापासून गायब आहे तेव्हापासून माझं लक्ष कशातच लागत नाही हो. ताई, माझी लेक सापडतच नाही हो. 3 महिने झाले बघा. शारदा, शारदा ग, तू रडू नकोस. आणि सगळ्यात आधी मी तुझी क्षमा मागते की मी तुझ्यावर चिडले. तू एक आई आहेस का? तुझ्या काळजाला किती घरं पडत असतील हे माझ्याशिवाय चांगलं कुणीच समजू शकत नाही. मी एका नाही, शेकडो मुलांची आई आहे. त्यामुळे मला कळतंय तुझं दुःख. तू एक काम कर ना, तू काही दिवस गावाला जा आणि आराम कर.
नको ताई. अगं मी हे रागवून किंवा चिडून नाही बोलत आहे, तुझ्या काळजीपोटी बोलते. जा आणि आराम कर. मी तुला शब्द देते, आपल्या प्रियांकाला शोधण्याचा मी प्रयत्न करेन. लय उपकार होतील ताई तुमचे. जा, सामान आवरायला घ्या. बिचारी. काही नौटंकी बाई आहे ही. स्वतःच पिकलं असेल हिने शारदाताईच्या मुलीला. लाज पण वाटत नाही कांगावा करायला. हिला ना शिक्षा झालीच पाहिजे. काय अजून लग्नाचे व्हिडिओ तयारच नाहीयेत? हर्षित काय चाललंय? अशा माणसाला तू काम करायला दिलंसच कशाला? 1 महिना झाला आपलं लग्न होऊन, अजून फोटोज आणि व्हिडिओज आले कसे नाही? तेजा प्लीज शांत हो जा, प्लीज शांत हो जा. तू इतना चिल्ला क्यों रही है? ऐसा क्या है उन वेडिंग वीडियोस में तू जो तू इतना हाइपर हो रही है? आहे काहीतरी. मला माझं काम आहे यार. मला काय माहित नाही, तू बाकी प्रश्न नको विचारू. नाही. मला आत्ताच्या आत्ता व्हिडिओ आणून दे. एक मिनट. दाल में कुछ तो काला है. तू अभी बोलते समय गड़बड़ा रही है. तू त्या दिवशी मला बोलली की मी गडबड करत होतो. इसका मतलब तू कुछ तो छुपा रही है. बोल क्या है? हे बघ, मी काही लपवत नाहीये. ओके प्लीज, माझ्या डोक्याची मंडाई करू नको उगाच. मंडई डोक्याची? मैं? तेजा सच सच बता, तू क्या छुपा रही है? ए ऐक, काय झालं? श्वेता ताई ये कुछ तो छुपा रही है. वेडिंग वीडियो के बारे में पूछ रही है. हाँ नहीं, छुपाएगी क्यों? नहीं काय नहीं, कुछ नहीं. वो एक काम, मला एक काम आहे. एक काम आहे. चल लवकर चल. क्या? हे घे, ठेव, लागतील. अगं राहू दे. तुमच्या प्रयत्नांना यश मिळू दे ताई. देवाच्या कृपेने माझी लेक लवकर सापडू द्या. असंच होईल, तू नको काळजी करूस. तुमच्यावर भरोसा आहे ताई. माझ्या लेकीवर तुमचा पण जीव आहे. तुमच्याच अंगा खांद्यावर खेळी होती ताई. माझ्या लेकीला शोधून काढा लवकर, नाहीतर मी जीव देईन. असं अभद्र नाही आहे बोलायचं. मी सांगितलं ना आता, मी शोधेन. आनंद, हां मॅडम. संदेशला सांगा शारदाला तिच्या गावी सुखरूप पोचवायला. अगदी घरापर्यंत पोचवायचं. हां मॅडम. पण ताई, मी गेल्यावर तुमचा स्वयंपाक कोण करेल? अगं ते मी बघेन, बोलवेन कोणाला तरी. माझ्या ओळखीत एक स्वयंपाकीन बाई हाय, शेवंता. तिला सांगू का मी? सांग, पण आता इथली काळजी करायची नाही. तू आराम करायला चालली आहेस ना, आराम कर. आपल्या प्रियांकाला मी नक्की शोधेन. चल जा. येते मी. चला. काय रे हर्षित, काय झालं? आपल्या ग्रुपवर मेसेज केलायस, अर्जंट मीटिंग ॲट चारमोलोप आहे. अजित, याचं काही खरं वाटत नाहीये मला. नाही म्हणजे 1 महिना नाही झाला लग्नाला आणि लगेच भांडायला सुरुवात केली यांनी. हा यार, मी पण मेसेज वाचून हैराण झालो. हर्षित, खरंच भांडण झालं का तुमचं? हाँ नहीं यार, मतलब तेजा यार, वो ना कुछ दिनों से अचानक से ऐसा वियर्ड बर्ताव करने लगी है. कुछ समझ में नहीं आ रहा है.
कल की बात है, मैं बाहर से घर आया तो वो ना मेरे पीछे पीछे करने लगी। अचानक से मेरी शर्ट सूंघने लगी। कुछ समझ में नहीं आ रहा था। मैंने उसको पूछा क्या कर रही है, तो वो मुझ पे ही गुस्सा करने लगी। कुछ समझ नहीं आ रहा है, वो ना शक करने लगी है मुझ पे। सेम सेम अनुभव आलाय मला। परवा माझ्या जीन्सवर एवढंसं केचप सांडलं होतं, त्यावरून प्रेरणाने ओळखलं मी घाईघाईने सँडविच खाल्लंय ते. क्या बात कर रहा है? काय माहित कसं काय, मी शॉक झालो यार. अरे हे तर काहीच नाही. परवा मी बाहेरून घरी आलो तर मला म्हणते मच्छी मार्केटला गेला होतात ना. मग मच्छी का नाही आणली? मी चक्रावलो. म्हटलं तुला कसं कळलं? तर म्हणते मच्छी मार्केटचा वास लपत नाही. अरे फुल डिटेक्टिव्ह सारखी पुढे मागे करत होती. बरोबर वास ओळखला तिने. सेम 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 होतं यार, सेम. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत हे होतंय. हे सगळं आपण सहन करतोय. हे नक्की काय सुरू आहे रे? अरे हेच तर कळत नाही ना. सारखे प्रश्न, सारखा संशय. डेंजर आहे. भाइयों, मैं तंग आ चुका हूं. कधी थांबणार आहे हे सगळं? असे प्रश्न विचारून काही होणार नाहीये. हे आपल्याला सहन करायचं नसेल ना, तर आपल्याला यातून काहीतरी मार्ग शोधून काढावा लागणार आहे. कारण आपण हे किती काळ सहन करणार? या 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 बायका ना आपला गिनीपिक करतायत. गिनीपिक. हो. अजित हा, शोधून काढायला हवं आपल्याला हे. कॉफी घ्या. ही नालायक बाई आहे ना ती मंजुषा. क्षणाक्षणाला ना माझं पित्तच खवळत होतं. असं वाटत होतं की तिचा गळाच दाबावा. नीच अगं, स्वतःच्या मोलकरणीच्या मुलीला पण नाही सोडलं तिने. तिच्या अंगा खांद्यावर खेळून मोठी झालेली पोर कशी हिंमत झाली असेल ग? कसं काय? ती बाई कोणाची नाहीये ग. तिच्या समोर आलेली प्रत्येक लहान मुलगी ही तिच्यासाठी विक्री योग्य वस्तूच आहे फक्त. नाही, त्या मंजुषाचा पर्दाफाश व्हायलाच हवा लवकरात लवकर. आपल्या हातात ना असा काहीतरी पुरावा लागला पाहिजे ज्याने सगळं उघडकीस येईल. मला असं वाटतं की त्यासाठी आपल्याला तिची जास्तीत जास्त माहिती मिळवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तिच्या घरी नेमकं कोण येतं, कुठल्या वेळेला येतं, कधी जातं, त्यांच्यात काय डिस्कशन्स होतात, हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. आणि आत्ता मिठूने आपल्याला जी माहिती दिली ती आपण यूज करून घेऊ शकतो. तिला मोलकरणीची गरज आहे ना. आपल्यापैकी कोणीतरी तिच्या घरी मोलकरण म्हणून जायचं स्वयंपाक करायला. पण हे केवढं रिस्की आहे तुला कळतंय का? हे म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखं आहे. कोण जाईल? एक मिनिट श्वेता, कोण जाईल हा प्रश्नच चुकीचा आहे असं नाही वाटत आहे का तुला? आपल्या सगळ्या जणींमध्ये सगळ्यात उत्तम स्वयंपाक कोण करतं? मी करते ना. ठरलं. तेजा, तू करेक्ट बोलतेयस. मी जाईन मंजुषाच्या घरी स्वयंपाकाचं काम करायला. तू काय डोक्यावर पडलीस का ग? या अशा अवस्थेत तू डिटेक्टिव्हगिरी करायला जाणार आहेस? अगं प्रेरणादी, आम्हाला काय माहित नाही. तू तिथे जात नाहीयेस. आपण दुसरा ऑप्शन शोधू. ऐक ना प्रेरणा, बरोबर बोलतायत या दोघी. अगं तिकडे जाणं खूप रिस्की आहे प्रेरणा, आणि तेही या अवस्थेत. हे बघ, ती बाई ना खूप डेंजर आहे. हा म्हणजे कुठे काही झालं ना तर कोणाचा जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही ती बाई. यार, मला जेवण येत असतं ना तर मीच गेले असते. पण येत नाही ना तेजा, तुला स्वयंपाक येत नाही ना, म्हणून मी गेलं पाहिजे तिथे. तेजा, प्रॅक्टिकली विचार कर. मिठू जाऊ शकत नाही कारण मिठूला ओळखते मंजुषा, आणि कैलास भाऊजींचं ऑपरेशन आत्ताच झालंय ना,
त्यांना काय हवं नको ते श्वेताला बघावं लागतं, त्यामुळे ती इतका वेळ नाही देऊ शकणार या गोष्टींना. राहता राहायला तू आणि मी, आपल्या दोघींमध्ये मला उत्तम स्वयंपाक येतो, त्यामुळे मी तिथे जाईन. ऐका माझं प्लीज. नाही 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 नाही. तू जायचं नाहीस, दॅट्स इट, फायनल. मला पण नाही पटत. एक मिनिट थांबा. हे बघा, मी काय बोलतेय ते शांतपणे ऐकून घ्या प्लीज. मला ना तुम्हा तिघींची काळजी समजतीये आणि तेजा तू म्हणतेस तेही बरोबर आहे. मंजुषा ही डेंजरस बाई आहे, पण आता माझ्या सेफ्टीपेक्षा त्या बाकीच्या मुलींच्या सेफ्टीची जास्त काळजी वाटते मला. गार्गी आणि हेतश्री सारख्या कित्येक मुली धोक्यात आहेत आणि त्यांचा विचार केला पाहिजे ना आपण. आता त्यांची काळजी केली पाहिजे आपण. आणि हे बघा, ही अशी संधी पुन्हा चालून येणार नाही, त्यामुळे आत्ता या संधीचं सोनं आपण केलंच पाहिजे. माझं ऐका प्लीज, प्लीज जाऊ दे मला तिच्या घरी.